शाळेत आपल्याला गणित शिकवलं, इतिहास शिकवला, पण पैसे कसे कमवायचे, पैसे कसे वाढवायचे हे कोणी शिकवलं का? रॉबर्ट कियोसाकीच्या रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाने लाखो लोकांचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आज आपण बघूया हे पुस्तक नक्की काय शिकवतं आणि ते वाचावं किंवा नाही. नमस्कार मित्रांनो, मराठी रीड्समध्ये तुमचं स्वागत आहे. दर आठवड्याला आपण नवीन एक पुस्तक घेऊन येतो आणि त्याचा रिव्ह्यू करतो. चला तर मग सुरुवात करूया. रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेलं हे पुस्तक 1997 मध्ये प्रकाशित झालं आणि आजपर्यंत जगभरात करोडो प्रती विकल्या गेल्या आहेत. लेखक दोन बापांच्या म्हणजे त्यांचे स्वतःचे वडील आणि मित्राचे वडील या दोघांची आर्थिक विचारसरणीची तुलना करतात. आता बघूया काय आवडलं. गुंतागुंतीच्या आर्थिक संकल्पना अतिशय सोप्या भाषेत मांडल्या आहेत. ॲसेट्स वर्सेस लायबिलिटी ही संकल्पना विचार करायला लावणारी आहे. काही ठिकाणी हे पुस्तक जास्त प्रमाणात नोकरीला कमी लेखतं, जे प्रत्येकासाठी प्रॅक्टिकल नाही आहे. स्टेप बाय स्टेप कृती योजनेपेक्षा हे पुस्तक माइंडसेट बदलण्यावरती जास्त भर देतं. आता बघूया हे पुस्तक कुणी वाचावं. जे लोक पैशांबद्दल नव्याने विचार करू इच्छितात, विशेषतः 20शीत किंवा 30शीत असणारे तरुण, त्यांच्यासाठी हे उत्तम सुरुवातीचं पुस्तक आहे. पण हे एकमेव आर्थिक मार्गदर्शक असं समजू नका. आता बघूया या पुस्तकात नक्की काय शिकवलं आहे. साध्या भाषेत सांगायचं तर बहुतांश लोक पगारासाठी वेळ देतात, पण श्रीमंत लोक अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक करतात ज्या त्यांच्यासाठी सतत पैसे कमवत राहतात, मग ते काम करोत किंवा नाही. पुस्तकातील सर्वात महत्त्वाची संकल्पना आहे. लेखकाच्या मते मालमत्ता म्हणजे जी गोष्ट तुमच्या खिशात पैसे टाकते, मग ती भाड्याने दिलेली मालमत्ता असेल, शेअर्स असतील किंवा व्यवसाय असेल. आणि दायित्व म्हणजे लायबिलिटी ही अशी गोष्ट जी तुमच्या खिशातून पैसे काढून घेते, मग ते कर्जावर घेतलेली गाडी असेल, महागडं घर असेल किंवा ज्याचा EMI भरावा लागतो अशी कोणतीही गोष्ट असेल. बरेच लोक लायबिलिटीलाच मालमत्ता समजण्याची चूक करतात. हाच या पुस्तकाचा गाभा आहे. लेखक सांगतात की आर्थिक स्वातंत्र्यासाठी उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत असणं गरजेचं आहे. फक्त एका पगारावर अवलंबून राहणं धोक्याचं आहे. कर, कायदा, गुंतवणूक, अकाउंटिंग या गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाहीत, पण आर्थिक यशासाठी त्या सर्वात जास्त महत्त्वाच्या आहेत. अनेक लोक गुंतवणूक न करण्याचं कारण म्हणजे पैसे गमावण्याची भीती असते. लेखक सांगतात ही भीती समजून घेऊन अभ्यासपूर्ण जोखीम घेणं गरजेचं आहे. आता या पुस्तकाचे प्रॅक्टिकल टेकअवेज काय आहेत. या महिन्यात तुमचे मासिक खर्च, ॲसेट्स आणि लायबिलिटी अशा 2 यादीत विभागून द्या. एक नवीन गोष्ट शिका जी अतिरिक्त उत्पन्न मिळवून देईल. म्हणजेच एक कोणतेही नवीन स्किल शिका जे तुम्हाला तुमच्या पगारापेक्षा जास्त उत्पन्न मिळवून देईल. तर मित्रांनो, हे होतं रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचं संपूर्ण विश्लेषण. तुम्ही हे पुस्तक वाचलं आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.